सकाळची वेळ. ए महाराणी, बापाची इस्टेट वाटली का तुला? उठ गर आता, स्वतःला राजकुमारी समजते का तू? असं म्हणत 40 वर्षांची एक बाई थेट थंड पाण्याची बादली झोपल्याला मुलीवर ओतते. त्या गार पाण्यामुळे ती मुलगी घाबरून जागी होते. तेवढ्यात ती 40 वर्षांची बाई पुन्हा रेडिओ सुरू करते. उठल्या महाराणी बाई, आता जरा खोली बाहेर यावा की. खूप मोठं उपकार होईल तुझं. थोडा वैतागून, बाहेर तुझे काका तुझी वाट पाहतायत. लवकर जा, भेटून घे त्यांना. इतकं बोलून ती बाई खोलीबाहेर निघून गेली. आणि हे सगळं ऐकून त्या मुलीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिनं डोकं वर करून हळू आवाजात म्हणाली, आई, तू मला इथे एकटं का सोडून गेलीस? तू मला पण सोबत घेऊन का नाही गेलीस? असं म्हणत ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचार करू लागली. फक्त 15 दिवसांपूर्वीचं तिचं आयुष्य तिला आठवायला लागलं. तेव्हा सगळं किती नीट होतं. तिची आई होती, तिचे 2 काका काकू, 3 चुलत बहिणी आणि 2 भाऊ. एक आनंदी कुटुंब होतं ते. आईसाठी ती राजकुमारी होती आणि काका काकूंना ती त्यांची लाडकी वाटायची. दिवसभर घरभर धम्माल करत फिरायची आणि आई तिच्या मागं जेवणाच्या ताटा घेऊन धावत असायची. थकून आई म्हणायची, माझं काही झालं तर या मुलीचं कोण बघणार? तेव्हा ती तिच्या आईच्या गळ्यात हात टाकून म्हणायची, तुला काहीच होणार नाही. पण तिला कुठं ठाऊक होतं की एक दिवस हे सगळं खरं होईल आणि तिची आई कायमची तिला सोडून जाईल. आई गेल्यावर सगळी नातीच बदलून गेली. जी लोकं कालपर्यंत तिला लाडकी म्हणायचे, तेच लोकं आज तिच्या अस्तित्वानं त्रस्त झाल्यात. गौरी, गौरी. अचानक कुणीतरी तिचं नाव घेतलं आणि तिचा विचारातून भंग झाला. तिनं डोळ्यातले अश्रू पुसले आणि स्वतःलाच म्हटलं, आजसाठी एवढंच पुरे. उद्या परत बघूया. गौरीनं ओलसर अंथरूण आणि स्वतःची अवस्था पाहिली. सगळं आवरलं, कपडे बदलले आणि खोली बाहेर आली, जिथे तिचे काका केव्हापासून तिला बोलवत होते. गौरी, हो काका, तुम्ही बोलावलत? काका काही बोलणार तोच काकूबाई पुन्हा तिचा रेडिओ सुरू करतात. हे काय वेळ आहे उठायचा? कुठली राजकुमारी नाहीयेस तू. जाऊन आपल्या लहान काकूंना स्वयंपाकघरात मदत कर. बिनकामाचं तुला खायला मिळणार नाही. काकूची बडबड सुरूच असते, जोपर्यंत काका मध्ये पडून तिला थांबवत नाहीत. काका, गौरी, बघ, तुझ्या आईच्या आजारपणात खूप खर्च झाला आणि नंतर त्यांच्या श्राद्धविधीमध्ये. आता आम्ही तुझं ओझं उचलू शकत नाही. आम्ही विचार केलाय की तुला पवार काकांच्या अनाथाश्रमात पाठवायचंय. मी आधीच त्यांच्याशी बोलून ठेवलंय. ते आज संध्याकाळी तुला घेऊन जायला येणार आहेत. तू तयार राहा. आणि तुला काही घाबरायची किंवा काळजी करण्याची गरज नाहीये. आपण सगळे ह्याच शहरात आहोत. जेव्हा गरज भासेल आम्ही येत राहू. समजलं ना? आपल्या स्वतःच्या काकांकडून हे सगळं ऐकून गौरीचे डोळे भरून आले. तिनं काही न बोलता केवळ मान डुलावली आणि रूममध्ये परत गेली. तेवढ्यात बाहेरून काकूचा बोलण्याचा आवाज येतो. खूप बरोबर केलं तुम्ही, तिला पाठवून द्यायचा निर्णय घेतला. आता ती स्वतःच बघू कसं निभावायचं ते. एक तरुण मुलगी, तिचं ओझं आपण किती दिवस उचलणार? तिच्या आईनेच काही विचार नाही केला तर आपण का उगाच डोक्यावर घेत बसावं? काकूचा रेडिओ थांबला तेव्हा काका म्हणाले, चला, मी जातो आता. संध्याकाळी पवार भाऊ येण्याआधी परत येतो. गौरी आपल्या रूममध्ये हळूहळू आपलं सामान आवरत होती. संध्याकाळ झाली आणि पवार काका घरी आले. गौरी त्यांना लहानपणापासून ओळखत होती. तिने कधीच आपल्या वडिलांना पाहिलं नव्हतं, कारण ती 2 वर्षांची असतानाच त्यांचं निधन झालं होतं. पण तिला नेहमीच सांगितलं गेलं होतं की पवार काका आणि तिचे वडील बालमित्र होते आणि दोघांनी एकत्रच शिक्षण घेतलं होतं. गौरी नेहमी पवार काकांकडून आपल्या वडिलांचे किस्से ऐकायची, ज्यामुळे तिला असं वाटायचं की ती आपल्या वडिलांच्या थोड्या जवळ आहे. थोड्या वेळात ती पवार काकांसोबत निघाली. अनाथाश्रमात पोहोचल्यावर ती एका रूममध्ये जाऊन शांतपणे बसली. 15 दिवसांमध्ये तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं. तिचं कुटुंब असूनही ती आज एका अनाथ मुलीसारखी अनाथाश्रमात होती. हे सगळं विचार करताच तिचे डोळे पुन्हा भरून आले आणि ती रडू लागली. अचानक तिला खोलीत कोणाच्या येण्याचा आवाज आला. तिनं वर बघितलं तर पवार काका उभे होते, हातात जेवणाचं ताट घेऊन. ते तिच्या शेजारी बसले आणि म्हणाले, मला माहिती आहे तुझं काही खायचं मन नाही, पण तुझ्या आईची स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी तुला बळ लागेल गं, आणि त्यासाठी खाणं गरजेचं आहे. गौरी म्हणाली,
जेव्हा आईच मला सोडून गेली तेव्हा तिची स्वप्न कशी पूर्ण करायची? तेव्हा पवार काका हळूच तिच्यासमोर एक लिफाफा ठेवतात आणि म्हणतात, हे तुझ्या आईनं तुझ्यासाठी ठेवलं होतं. एकदा नक्की बघ. कदाचित खायचं मन होईल. इतकं सांगून पवार काका रूम बाहेर निघून गेले. गौरी त्या लिफाफ्याकडे बघत विचार करू लागली. या लिफाफ्यात असं काय असेल? आईनं माझ्यासाठी यात काय ठेवलं असेल? तिनं ते उलटंपालटं करून पाहिलं. वर तिचं नाव लिहिलेलं होतं. गौरीनं तो लिफाफा उघडला. आत एक चिठ्ठी, एक ATM कार्ड आणि एक चांदीची पैंजण होती. ती पैंजण तिच्या आईची होती. ती पाहताच गौरीला आश्चर्य वाटलं. तिने लगेचच चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. माझी गौरी, जेव्हा ती ही चिठ्ठी वाचत असशील तेव्हा मी वर तुझ्या बाबांसोबत असेन. माझ्या आजाराने आता माझं जीवन संपवायचं ठरवलंय आणि मी लवकरच तुझ्या आणि या जगातून निघून जाणार आहे. पण गौरी, तू कधी स्वतःला एकटं समजून घेऊ नकोस. माझ्या जाण्यानंतरही इथं असे काही लोक असतील जे तुला माझ्या इतकंच प्रेम देतील. आपण दोघींनी मिळून जे स्वप्न पाहिलं होतं, तुला एक डिझायनर बनवायचं, ते तू नक्की पूर्ण करशील. माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या ध्येयापासून तू कधीच भरकटू नकोस. मी तुला मुंबईला पाठवण्याचं ठरवलं होतं, ज्यासाठी मी थोडंफार तुझ्यासाठी जमवलं आहे. किती बरं झालं असतं ना, जर मी जिवंत असते आणि तुला स्वतःच्या डोळ्यांनी पाठवताना पाहिलं असतं तर. पण कदाचित नशिबाला ते मान्य नव्हतं. म्हणूनच आता ही जबाबदारी मी तुझ्या पवार काकांच्या हाती देत आहे. स्वतःची काळजी घे आणि नेहमी आनंदी राहा. तुझी आई कायम तुझ्या सोबत आहे. तुझी आई. हे वाचता वाचता गौरीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता, ज्याला ती थांबवण्याचा कितीही प्रयत्न करत होती, पण शक्यच नव्हतं. काही तास ती तशीच रडत होती आणि अखेर रडता रडता झोपून गेली. पुढच्या सकाळी उठताच ती अनाथाश्रमाच्या ऑफिसमध्ये गेली. आत पाहिलं तर पवार काका बसले होते. तिच्याकडे पाहत त्यांनी हसून विचारलं, ये बाळ, अगदी वेळेवर आलीस. मी पण नाश्ता करायला निघालो होतो. हे ऐकून ती त्यांच्या बाजूला जाऊन बसली. थोड्या वेळाने तिनं विचारलं, काका, मुंबईला कधी जायचं आहे? हे ऐकून पवार काका हसू थांबवू नाही शकले. ते म्हणाले, बाळ, तू इथे आधीच ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात आहेस. तर मी विचार करत होतो की मुंबईच्या एखाद्या कॉलेजमध्ये तुला एक्सचेंज करून टाकतो. मी सगळी प्रक्रिया पूर्ण करीन, सगळी कागदपत्र वगैरे झाली की मग तू मुंबईला जाशील. पण काका, मी कधी मुंबईला गेले नाहीये आणि तिथे मला कोणीच ओळखीचं नाही. तर मी राहणार कुठे आणि कसं सगळं होईल? पवार काका हसत हसत म्हणाले, तुझ्या वडिलांच्या कॉलेजच्या काळात आम्ही 4 मित्र होतो. तुझे पप्पा, मी आणि मुंबईतले रमाशंकर प्रताप वाघ आणि त्यांची पत्नी सुधा वाघ. आम्ही चौघं एकदम जवळचे होतो. तर मी त्यांच्याशी बोलून ठेवलंय. तू मुंबईला गेल्यावर त्यांच्याकडे राहशील आणि तिथेच तुझं पुढचं शिक्षण पूर्ण करशील. त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तू ठरव. गौरी थोडी चिंतेत म्हणाली, पण काका, मी आईकडून त्यांच्याबद्दल कधीच ऐकलं नाही. माझं तिथे त्यांच्यासोबत राहणं योग्य ठरेल का? पवार काका हसले आणि म्हणाले, ते ऑलरेडी तुझ्या येण्याची वाट पाहतायत. त्यांना माहितीये की तू त्यांच्याकडे राहणार आहेस आणि खरं तर ते खूप दिवसांपासून उत्सुक आहेत तुला भेटायला. चला, मी पण निघतो आता. तुझ्या जाण्याची तयारी करायला लागेल. तोपर्यंत तू थोडी विश्रांती घे. पवार काका गेले, पण आपल्या मागे गौरीच्या मनात अनेक प्रश्न सोडून गेले. गौरी विचार करू लागली, काही चुकलं तर मी पुन्हा कुणासाठी तरी ओझंच ठरेन का? जसं इथे माझ्या काका काकूंसाठी झालं होतं तसं? ते लोक कसे असतील? त्यांच्या घरात कोण कोण असेल? मी तिथे राहू शकेन का? की इथेच परत यावं लागेल? प्रश्न खूप होते, पण उत्तर मात्र एकाही प्रश्नाचं नव्हतं. गौरी आपल्या विचारात हरवलेली इकडे तिकडे चकरा मारत होती. तिच्या मनात एकच विचार सतावत होता, मी मुंबईला जाण्याचा निर्णय योग्य घेतला का? ह्या विचारात तिचा संपूर्ण दिवस गेला. सकाळपासून संध्याकाळ आणि संध्याकाळून रात्रीपर्यंत. रात्री ती आश्रमातील मुलींबरोबर जेवण करत बसली होती आणि त्यांना पाहून तिच्या मनात विचार येऊ लागले की हे सगळेच माझ्यासारखेच आहेत. मुलांकडे पाहता पाहता तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तेवढ्यात
पवार काका येऊन तिच्या शेजारी बसले आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाले, बेटा, प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार असतातच. काही लोकांचं दुःख जास्त असते, काहींचं थोडं कमी. पण त्या दुःखाला धरून आपण एका ठिकाणी थांबून चालत नाही. पुढे जाणं म्हणजेच आयुष्य. हे ऐकून गौरीच्या मनाला थोडं हलकं वाटलं. तिला आईच्या त्या पत्रातील ओळी आठवल्या. माझ्याजवळ सुद्धा काही लोक आहेत जे माझ्यावर खूप प्रेम करतात. हे आठवताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आणि ती पवार काकाच्या गळ्यात जाऊन बिलगली. तेवढ्यात पवार काका हसत म्हणाले, अरे थांब, जरा उद्याच्या निरोपासाठी सुद्धा थोडंसं पाणी उरवं. हे ऐकून गौरी थोडी गोंधळली आणि न समजल्यासारखं पवार काकाकडे पाहू लागली. तेव्हा ते पुन्हा म्हणाले, तुझं मुंबईचं तिकीट कन्फर्म झालं आहे. उद्या संध्याकाळची ट्रेन आहे तुझी. पण माझं कॉलेज काय झालं? गौरीने काळजीने विचारलं. पवार काका हसत म्हणाले, बेटा, त्याची अजिबात काळजी करू नकोस. मी सांगितलं होतं ना रमाशंकर प्रताप वाघ यांच्याबद्दल. त्यांनीच तुझ्या ॲडमिशनचं सगळं ठरवून टाकलंय. मुंबईला पोचताच दुसऱ्याच दिवशी तू कॉलेज जॉईन करशील. गौरी काहीसा विचार करत म्हणाली, काका, रमाशंकर काकाच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत आणि त्यांना माझं त्यांच्या घरी राहणं आवडेल का? ह्यावेळी पवार काका तिची चिंता समजू शकत होते. गौरी असं का विचारतेय हे त्यांना समजलं होतं. ह्यावेळी त्यांच्या डोळ्यातही थोडंसं पाणी आलं, पण स्वतःला सावरत ते म्हणाले, गौरी बेटा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक नातं एकसारखं नसतं. प्रत्येकाची जगण्याची, राहण्याची स्वतःची वेगळी पद्धत असतं. तू प्रत्येक कुटुंबाला तुझ्या काका काकूसारखे समजू नकोस. प्रत्येकाला त्यांच्या पद्धतीने समजून घे. त्यांच्यात राहून त्यांना ओळख. गौरी, हो काका, मी समजले. पवार काका पुढे म्हणाले, रमाशंकरच्या घरी त्याची पत्नी सुधा आहे, त्याचे आईबाबा आहेत आणि एक मुलगी अनन्या आणि मुलगा रुद्र आहे. आणि हो, अनन्या आणि तुझं ॲडमिशन एकाच कॉलेजमध्ये एकाच वर्गात झालं आहे. त्यामुळे तुला कंपनीसुद्धा मिळेल आणि एकटं वाटणार नाही. रुद्रसुद्धा त्याच कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स करतोय. तो तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, पण अनन्या तुझ्या वयाचीच आहे. आणि बाकीचं सगळं तू तिथे गेल्यावर बघचच, काय आहे, कसं आहे. आता चल, लवकर झोप. उद्या पॅकिंग करायचं आहे, संध्याकाळची ट्रेन आहे. पण गौरीच्या कपाळावर अजूनही काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. तिला अजूनही धडधड वाटत होती. तिथले लोक कशी असतील? मी तिथे नीट राहू शकेन का? ह्या विचारांतच कधी तिला झोप लागली तिलाही कळलं नाही. पुढच्या सकाळी जेव्हा तिला जाग आली, ती अजूनही बेडवर पडूनच विचार करत होती की आज हा माझा शेवटचा दिवस आहे ह्या शहरात. उद्याचा सूर्य मी एखाद्या वेगळ्या शहरात पाहणार आहे. माझं आयुष्य आता एका नव्या वळणावर चाललं आहे. देवानी काय लिहिलंय माझ्या नशिबात, कोण जाणे. ती खूपच आळसलेल्या मनाने उठली आणि अंघोळ करून बाहेर आली. बाहेर आली तर काय पाहते, पवार काका तिची वाट पाहत नाश्त्यासाठी बसले होते. तिला बसायचा इशारा करत ते म्हणाले, रमाशंकर भाऊंसोबत बोलून झालं आहे. तो उद्या सकाळी मुंबईला पोहोचशील तेव्हा तेच लोक तुला स्टेशनवर घ्यायला येणार आहेत. जर तुला इथूनलाही खरेदी करायचं असेल तर चला, आपण एकत्र मार्केटला जाऊ. बाकी आवश्यक गोष्टी तिथे घे आणि तिथे तू त्यांना आपले समजून राहा, अगदी आपल्यासारखंच. प्रेम देशील तर ते लोकसुद्धा तुला आपलंच समजतील. अशा अनेक गोष्टी पवारकाका गौरीला समजावत होते आणि गौरी फक्त होकारार्थी मान हलवत होती. शेवटी संध्याकाळ झाली आणि गौरीच्या जाण्याची वेळही जवळ आली. स्टेशनवर बसलेली गौरी ट्रेनची वाट पाहत होती आणि पवारकाका तिच्यासाठी ट्रेनमध्ये खाण्यासाठी काही गोष्टी घेऊन येत होते. मध्ये मध्ये त्या अजूनही थोडंफार समजावतच होते. थोड्याच वेळा ट्रेनही वेळेवर स्टेशनवर येऊन उभी राहिली. पवारकाकांनी तिला ट्रेनमध्ये बसून प्रेमाने सांगितलं, आपली काळजी घे बाळा. असं म्हणून ते ट्रेनमधून खाली उतरले. ट्रेन हळूहळू चालायला लागली. छोट्या मोठ्या गावांना पार करत ती मुंबईकडे झपाटाने पुढे सरकत होती. मुंबईमध्ये रमाशंकर. सुधा, आत्ताच पवार यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की गौरीला ट्रेनमध्ये बसवून दिलं आहे. उद्या सकाळपर्यंत तिची ट्रेन पोहोचेल. सुधा, ठीक आहे, आपण दोघंजणं जाऊ स्टेशनवर घ्यायला. आई, ही गौरी कोण आहे? ती आपल्या घरी राहणार आहे का? असं म्हणत ती तिच्या रूममधून बाहेर आली. अनन्या, उंची 5.4 फूट, गोरी पान, कुरळे केस, शरीरयष्टी एखाद्या मॉडेलसारखी आणि स्वप्नही तीच, मोठी मॉडेल बनण्याचं. घरातली लाडकी. तेवढ्यात आजोबा तिला जवळ बसवत गौरीच्या आयुष्यात काय काय घडलं आहे हे सांगू लागले. ते ऐकून अनन्यासोबतच संपूर्ण घरात एक भावूक वातावरण तयार झालं. आजी, किती लहान वयात त्या पोरीने सगळे दुःख पाहिलेत. देव पण ना,
कुणाच्या नशिबात काय लिहून ठेवतील, कोणाला काय दिवस दाखवतील, काही सांगता येत नाही. घरातला हा उदास वातावरण पाहून अनन्याने स्वतःला सावरलं आणि हसत म्हणाली, "अगं आजी, तुम्ही असे दुःखी का होता? येऊ दे तिला. आपण सगळे आहोत तिच्यासोबत. तिला कधीच तिच्या फॅमिलीची आठवण येणार नाही, असं सगळे मिळून करू." हे ऐकून सुद्धा लगेच अनन्याला मिठी मारतात आणि म्हणतात, "मला माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे." मग घरातलं वातावरण हलकं-फुलकं करण्यासाठी सगळेजण हसत खिदळत मस्करी करायला लागले आणि सकाळची वाट पाहू लागले गौरीच्या येण्याची. सकाळचा प्रसंग. "आई आई, माझं एनर्जी ड्रिंक कुठे आहे ग? आई?" असं ओढत रुद्र जिममधून घाम गाळत आला. रुद्र प्रताप सिंग, उंची 6 फूट, गोरा रंग, चांदीसारखे राखाडी डोळे, मस्क्युलर बॉडी, कॉलेजचा टॉपर, अत्यंत हँडसम हंक, ज्याच्या मागे कॉलेजमधील सगळ्या मुली वेड्या. स्वप्न वडिलांचा डायमंड बिझनेस पुढे नेण्याचं. स्वभाव थोडा गरम डोक्याचा आणि थोडा गर्विष्ठ. गर्लफ्रेंड रिमिशा. पण त्याला अजूनही एनर्जी ड्रिंक मिळालं नव्हतं, म्हणून चिडून खाली उतरतो आणि सुधा काकूंना जोरजोरात हाका मारू लागतो. त्याचं असं चिडून बोलणं ऐकून घरातली कामवाली सरला म्हणते, "रुद्रसाहेब, मोठी मॅडम आणि साहेब स्टेशनवर गेलेत कोणाला घेऊन यायला." हे ऐकून रुद्र थपतो आणि चकित होऊन विचारतो, "स्टेशन? कोण येणार आहे?" इतक्यात डोरबेल वाजते. सरला दरवाजा उघडते आणि रमाशंकर आणि सुधा घरात येतात. डोरबेल ऐकून आजोबा आजीसुद्धा बाहेर हॉलमध्ये येतात आणि रूममधून धावत अनन्यासुद्धा येते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता पाहून रुद्र विचारतो, "आई, तुम्ही स्टेशनवर कोणाला घ्यायला गेलं होतात?" हे ऐकून सुद्धा गोडसं स्मित करत गौरीला हाताने इशारा करतात. जेव्हा गौरी पुढे येते तेव्हा रुद्र बघतो, एक मुलगी, जुनाट आणि थोडी विस्कटलेली कपडे घातलेली, डोळे खाली घातलेली, शांत उभी आहे. हे पाहताच रुद्र ताडकन बोलून जातो, "आई, घरात सरला कामाला आहेच ना, मग ही अजून एक मुलगी कामावर ठेवायची काय गरज आहे? आणि यासाठी तुम्ही दोघं स्टेशनवर गेलात?" रुद्रचं बोलणं ऐकून घरात एक क्षणभर शांतता पसरते. सगळेजण सुन्न होतात, ह्या मुलाने काय बोलून टाकलं? तेवढ्यात सुधा काकू थोडं कडकपणे म्हणतात, "रुद्र, ही गौरी आहे. तुला सीमा काकू आठवतायत? माझी मैत्रीण. ही तिचीच मुलगी आहे. आता ही आपल्या घरीच राहणार आहे. इथे, आपल्यासोबत." रुद्रच्या त्या बोलण्याने गौरीच्या डोळ्यात अश्रू येतात, पण तिने स्वतःला सावरलेलं असतं. मनाशी म्हणते, हीच आपली नशिबाची रेष आहे. गौरीप्रमाणेच घरात उभे असलेल्या प्रत्येकाचं मन ह्या बोलण्याने थोडं दुखावलेलं असतं. रुद्रलाही कुठेतरी आतून वाईट वाटतं. तो थोडा लाजतो सुद्धा, पण आता जे झालं होतं ते परत घेणं शक्य नव्हतं. तेवढ्यात अनन्या थोडी पुढे येते आणि हसत खिदळत गौरीचा हात हातात घेते. "हाय, मायसेल्फ अनन्या. अनन्या प्रताप वाघ. आणि आजपासून मी तुझी बेस्ट फ्रेंड, क्लासमेट आणि रूममेटसुद्धा आहे." इतकं बोलून ती हसते. पण गौरी मात्र काहीच उत्तर देत नाही. तिची नजर अजूनही खालीच खाली जमिनीवर खिळलेली. हे पाहून अनन्या तिच्या आईकडे पाहते. सुधा डोळ्यांनीच तिला शांततेने समजावतात. मग त्या गौरीच्या डोक्यावर हात ठेवत प्रेमाने म्हणतात, "गौरी बेटा, तू काल संध्याकाळपासून प्रवासात होतीस. थकलेली असशील. चल आधी फ्रेश होऊन घे, मग नाश्ता कर आणि आराम कर." आणि त्या गौरीला घेऊन आत जाण्यास लागतात. अनन्यासुद्धा त्यांच्या मागेच जाते. आणि इकडे रुद्र, "सॉरी डॅड, मला खरंच माहीत नव्हतं, पण ही अचानक आपल्याकडे राहायला का आलीये?" तेव्हा रमाशंकर त्याला सगळं सांगतात. गौरीच्या आयुष्यात काय काय घडलं, ती कशी ह्या अवस्थेत आली आणि काय इथे राहणं गरजेचं आहे. हे ऐकून रुद्र थोडा भावूक होतो, गप्प होतो. त्याला जाणवतं की अनावधानाने का होईना पण आपल्याकडून मोठी चूक झाली. तेवढ्या त्याच्या मित्रांचा फोन येतो आणि तो कॉलेजसाठी निघून जातो. आतमध्ये सुधा गौरीसाठी नवीन कपडे घेऊन येतात. ते बघताच गौरी नकार देऊ लागते. तेव्हा सुधा प्रेमाने म्हणतात, "बाळा, आई काही देत असेल तर ती गोष्ट कधी नकार द्यायची नसते." हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती सुधा काकांना घट्ट मिठी मारते. तेवढ्यात अनन्या वातावरण हलकं-फुलकं करण्यासाठी म्हणते, "आई, तू पण ना, रडवलं तिला. आणि तसं सुद्धा आजपासून जे काही माझं आहे ते सगळं गौरीचं आहे. तिथे पूर्ण हक्काने घेऊ शकते. कपडेही ती. तू काळजी करू नका. आज ही अनन्या तुला वचन देते. जे काही माझं आहे ते सगळं गौरीचं आहे आणि कायमच राहील." अनन्याचं हे बोलणं ऐकून घरात एक वेगळंच आपुलकीचं वातावरण निर्माण झालं. गौरी आता हळूहळू घरातल्या लोकांशी बोलू लागली होती. फक्त काहीच तासात अनन्याला गौरी आवडू लागली होती आणि गौरीलाही अनन्या आपली वाटायला लागली होती. संपूर्ण दिवस घरच्यांनी तिला प्रेमाने आणि त्यांच्या गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं आणि पाहता पाहता संध्याकाळची कधी रात्र झाली कुणालाच कळलं नाही. रात्री जेवणाच्या वेळी सगळे डायनिंग टेबलवर बसले होते. तेव्हा रमाशंकर म्हणाले, "गौरी बेटा, तुझ्या कॉलेजच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आहेत. उद्यापासून तू अनन्यासोबत कॉलेजला जाऊ शकतेस."
हे ऐकून अनन्या उड्या मारेल इतकी खुश झाली आणि म्हणाली, गौरी, उद्या मी तुला माझ्या सगळ्या फ्रेंडशी भेटवणार आहे, संपूर्ण कॉलेज फिरवणार आहे. यार, आय एम सुपर एक्सायटेड. गौरीने हसून रमाशंकर काकांना थँक्यू म्हटलं. तेव्हा ते तिच्या डोक्यावर हात ठेवत प्रेमाने म्हणाले, बेटा, फक्त तुझे स्वप्न पूर्ण कर आणि नेहमी आनंदी राहा. जेवण झाल्यावर सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपी गेले. अनन्याही झोपली होती, पण गौरीला काही झोप लागत नव्हती. म्हणून ती रूम बाहेर आली. तेवढा तिला किचनकडून एक सावली हलताना दिसली. ती पाहून ती थोडीशी घाबरली, पण एवढ्या रात्री ती कुणाला बोलवणार म्हणून तिने धैर्य एकवटून त्या सावलीच्या मागे जाऊन पाहायचं ठरवलं. पुढील भाग लवकरच येईल. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.